अखेर इतक्या दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर मंतरवरती सीजेपीचं जे आंदोलन सुरू आहे त्याला यश आलेलं आहे। त्याची प्रमुख मागणी अर्थात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, त्या धर्मेंद्र प्रधानांनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्याचं जाहीर केलंय। राजधानी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेल्या जेन झीच्या प्रयत्नांना, या युवा विद्रोहाला यश आलेलं आहे। नीट परीक्षेतल्या पेपरफुटीनंतर तरुणाईचा संताप रस्त्यावरती दिसून आलेला होता आणि त्याच तरुणाईने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आज जल्लोष केलेला दिसला। याच कारणासाठी विरोधी पक्षांनी सुद्धा यापूर्वी आंदोलने केली, पण तरुणाई त्यांच्या मागे फारशी गेलेली दिसली नाही। थोडक्यात तरुणाई देशातल्या राजकीय पक्षांना पर्याय शोधतीये का, हा प्रश्न विचारायची आता वेळ आली आणि पर्यायाने हा युवा विद्रोह आता देशाचं राजकारण बदलणार का, हा या घडीला प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे आणि त्याच विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी, आपल्यासोबत लेखक आणि सामाजिक विषयांवरचे भाष्यकार भारत अंधापुरे असणार आहेत, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आहेत, आपल्यासोबत सीजेपीचे समर्थक दिल्लीहून राज वैभव कांबळे असतील, त्याचबरोबर पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। स्टुडिओतनं सुरुवात करूया। मी सुरुवातीला प्रसन्न यांच्याकडे जाईन। प्रसन्न, आपण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्याची बातमी ज्यावेळेला ब्रेक केलेली होती आणि त्यावेळेला जो आपण जल्लोष बघितलेला होता जंतर मंतरवरती, एक बघितलं की आंदोलन विरोधी पक्षांनी केलेली होती, तिथला पाठिंबा आणि सीजेपीला मिळालेला पाठिंबा, भाषांतर कसं करायचं या सगळ्याचं? भाषांतर हे करायचं की एक अशा साकळलेल्या, रक्त जसं साकळतं ना जखम झाल्यानंतर, तशा प्रकारे साकळलेल्या वातावरणामध्ये या सगळ्या आंदोलनांना एक नवी ऊर्जा भरलेली आहे आणि याद्वारे आजच्या पिढीला एक आवाज दिलेला आहे। हा आवाज भाजपनं 2014 साली दिला होता, ज्यावेळी काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता होती आणि तो एक उद्रेक होता, तो त्यावेळी भाजपनं दिला होता। दिल्लीमध्ये हेच आंदोलन करून आम आदमी पार्टीने एक आवाज दिला होता आणि तरुणाईला राजकारणात सक्रिय केलं होतं। त्याच्याही आधी जुना म्हणजे 20व्या शतकातला हिशोब काढायचा झाला तर मग आपल्याला जनता सरकारचं आंदोलन सांगावं लागेल, संपूर्ण क्रांतीचं आंदोलन सांगावं लागेल, ज्याची परिणती जनता सरकारमध्ये झाली। प्रत्येक काळानंतर अशा प्रकारचं एक आंदोलन होतं, एक ऊर्जा साकळलेली असते तरुणाईची आणि ती बाहेर प्रस्फुटित होते। यावेळी सुद्धा तेच झालेले, तो आवाज या पिढीला मिळालेला आहे। चांगली गोष्ट अशी आहे ज्याच्यासाठी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे, मोदी सरकारचं, ते म्हणजे शेवटी एक काळ जातो, कोणतेही सरकार फटकन बदलत नाही, दॅट इज पॉलिटिक्स। पण ते झाल्यानंतर त्यांनी तुटू देण्याच्या पूर्वीच राजीनामा घेऊन या वेंट दिलेला आहे, या सगळ्या ऊर्जेला वेंट दिलेला आहे। त्याचप्रमाणे तरुणाईला सुद्धा पटलेलं आहे की या देशामध्ये अहिंसक मार्गानं आंदोलन करता येतं आणि मागण्या मान्य करून घेण्यात येतात, त्या दृष्टीने राजकारण पुढे जाईल। मृणाल मॅम, एक तर लक्षात घेतलं पाहिजे, आपण प्रारंभापासून म्हणतो की सरकार या विषयात संवाद करायला चुकलं, जनतेचा मूड सरकारच्या लक्षात आला नाही। आंदोलन अभिजित दिपकेंनी सुरू केलं, त्यानंतर सोनम वांगचुक आल्यानंतर ते आंदोलन एका पातळीवर गेलं आणि नम्रता गेले काही वर्ष मोदींच्या विरोधात मुद्द्यांसाठी धडपडणाऱ्या विरोधकांना हाच तो नेमका मुद्दा आहे याचं अचूक आकलन झालं। काल मुंबईत मोठी गर्दी होती, सुरतला मोठी गर्दी होती, बंगलोरला मोठी गर्दी होती, त्यामुळे वातावरण आपल्या विरोधात चालला असल्याचा एक अंदाज सत्ता पक्षाला आला, तो काहीसा उशिरानी आला। खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल बोलताना मी आवर्जून नमूद करीन, पेपरफूट लक्षात आल्यानंतर त्यांनी ते मान्य करत परीक्षा घेऊन दाखवली होती। पण तरुणांचा असंतोष जो अनेक कारणांमुळे, त्याबद्दल आपण पुढच्या सेगमेंटमध्ये बोलूया, हाताबाहेर जातोय आणि तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेपर्यंत जाऊन पोहोचतोय, हे लक्षात आल्यावर ही प्रतिमा या सरकारसाठी सर्वात महत्त्वाची असल्यामुळे सरकार काहीसं मागे आलं, काहीसं नाही बरंच पूर्णपणे मागे आलं आणि त्यांनी आंदोलकांची जी मागणी होती ती मान्य केली। आता कदाचित सोमवारपासून संसदेचं कामकाज सुरू होऊ शकेल। मूळ कारण आहे जनतेचा रोष, तरुणांचा रोष, त्याची दखल घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि गेल्या 12 ते 14 वर्षांनंतर विरोधकांना एक यश आलं, हे आजच्या घडीला मान्य करावं लागतं। अगदी मला राज दिसतायत, राज दिल्लीतल्या आंदोलनामध्ये सहभागी होते। राज, सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या तरुणाईचं सगळ्यांचं अभिनंदन। तुम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे, ते आंदोलन एक काय म्हणतात ना की नौका किनाऱ्याला लागलेली आहे, यश मिळालेलं आहे तुम्हाला। तुमचा या क्षणीचा आनंद काय आहे? सर्वात प्रथम या देशातील सर्व युवांचं, विशेषतः जेनजी पिढीचं मी मनापासून असं अभिनंदन करतो
की त्यांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या देशाच्या लोकशाहीला पुढे घेऊन जाण्यासाठी केलेली आहे, ती म्हणजे अकाउंटेबिलिटी सेट करण्याचा मुद्दा. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या आंदोलनातला, की जर तुम्ही चुकत असाल, तुम्ही चुकीच्या मार्गाने इथली व्यवस्था चालवत असाल, तर आम्ही तरुणाई तुम्हाला सोडणार नाही. या देशामध्ये गेल्या 12 वर्षामधला हा पहिला राजीनामा आहे असं मला वाटतंय या एकूणच या प्रक्रियेमधला. या देशात खूप वर्ष भीतीचं वातावरण होतं. गेल्या 7-8 वर्षात ते भीतीचं वातावरण तर एकदम पीकला होतं. यातली कोंडी फोडायचं काम या युवा वर्गानं केलेलं आहे, या जेनझीने केलेलं आहे. प्रचंड पद्धतीचा आनंद आम्हाला होतोय, की आम्ही या देशातल्या लोकशाहीला, या देशातनं असणाऱ्या हुकुमशाही पद्धती देशातल्या लोकशाहीला मार्गावर आणत आहोत आणि हुकुमशाहीला सांगत आहोत, या देशामध्ये हुकुमशाही चालणार नाही. या देशामध्ये संविधानाचं राज्य चालेल आणि शांततेच्या मार्गानं आम्ही आमचा आवाज उठवत राहू. हा पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून असं कौतुक करावंसं वाटतंय. त्या रस्त्यावर मी काल सकाळी परत आलोय कोल्हापूरमध्ये. पण ते दिल्लीतले जंतर मंतरचे रस्ते आम्हाला सोडावे वाटत नव्हते. कारण तिथं आम्हाला लोकशाहीची या देशातल्या भविष्याची एक आशा दिसत होती आणि ती आशा परिपूर्ण झालेली आहे. सरकारनं मागं हटलंय सरकार. जे गेल्या कित्येक वर्षांमध्ये इथल्या सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काहीच उत्तर देत नव्हतं. बर, ते सरकार आता मागं आलेलं आहे. ठीक आहे. भारत आमदापुरे आहेत. भारत आमदापुरे, आत्ताचा हा जो उद्रेक आहे, म्हणजे आपण CJP आंदोलनाला बसलं, सोनम वांगचुक यांची एंट्री, त्यानंतर 20 तारखेचा मोर्चा, त्या मोर्चाने घेतलेलं वळण, त्यानंतर विरोधकांची झालेली एंट्री आणि एकूणच आंदोलन ज्याचं पीक म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. हा सगळा आपण हा जर फ्लो बघितला आणि त्यामधली जेनझी आणि त्यांचा प्रभाव या सगळ्यावरचा, हे बघता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे आणि ह्या बदलाकडे कसं बघताय? नमस्कार. सर्वप्रथम तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नीट एक्झामचा पेपर जो लीक झाला ते अत्यंत गंभीर प्रकरण होतं. म्हणजे मी सुद्धा अशा प्रकारची एक्झाम दिलेली आहे, माझाही चांगला रिझल्ट आला होता. मी कल्पना केली थोडक्यात की तेव्हा जर कळलं असतं की पेपर लीक झाला आहे तर माझी मनस्थिती काय झाली असती. त्यामुळे मी हे समजू शकतो की हा अत्यंत गंभीर मुद्दा होता, जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांशी निगडीत असणारा मुद्दा होता. त्यामुळे ह्याला साहजिकच रेस्पॉन्स मिळाला ह्या आंदोलनाला. पण त्या पुढे जाऊन ह्या आंदोलनानं काही गोष्टी सिद्ध केल्यात ते मी आपल्या लक्षात आणून इच्छितो. नंबर 1, हे मागच्या अनेक वर्षामध्ये जे विरोधक अपप्रचार करत होते की आपल्या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही किंवा हुकुमशाही आलेली आहे, अघोषित आणीबाणी आलेली आहे, हा जो सगळा अपप्रचार चालला होता तो किती खोटा आहे हे ह्या आंदोलनानं दाखवून दिलेलं आहे. आणि हे सरकार जनतेप्रती किती संवेदनशील आहे, तरुणांप्रती किती संवेदनशील आहे आणि रेस्पॉन्सिव्ह आहे हे सरकारनं दाखवून दिलेलं आहे. आता राजीनामा तर झालाच, पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 वेळेस प्रत्यक्ष तरुणांच्या भाषेमध्ये तरुणांशी संवाद केलं आणि हे दाखवून दिलं की ह्या देशामध्ये संवैधानिक लोकशाही पूर्णपणे कार्यरत आहे. आणि ही केवळ युरोपीय आणि अमेरिकन लोकांचं आपण उदाहरण देतो. अशा प्रकारचं आंदोलन जर एखाद्या युरोपीय किंवा अमेरिकेमध्ये झालं असतं किंवा चायना पाकिस्तानमध्ये झालं असतं तर काय झालं असतं याची आपण थोडी कल्पना करावं. त्यामुळं ह्या देशामध्ये लोकशाही सुरक्षित आहे, संविधान सुरक्षित आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित आहे, कुठलीही हुकुमशाही नाही, कुठलीही अघोषित आणीबाणी नाही, हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. मला बालाजींकडे जायचंय. बालाजी, या विषयामध्ये एक मुद्दा असा आहे की विरोधकांचा रोल काय? इतके दिवस हे आंदोलन सुरू होतं, विरोधक फिरकले नाही असा आरोप होतोय, पण 20 तारखेला या आंदोलनाने टर्न घेतला आणि विरोधकांनी संधी साधली असा आरोप होतोय. तो सगळा विषय राहिला बाजूला. मुद्दा असा आहे की विरोधकांना पाठिंबा मिळत नाही पण काँक्रोच जनता पार्टीला पाठिंबा मिळतो. विरोधकांचा याच्यातला स्टँड काय? विरोधकांचा स्टँड काय? आजच्या दिवसामध्ये सगळ्यात प्रथम तर मी जो देशातल्या या युवा पिढीनं रस्त्यावरती उतरून देशामध्ये सुरू असलेल्या पेपर लीक, भ्रष्टाचार आणि अरेरावीच्या विरोधामध्ये गेली 36 दिवस जो काही संघर्ष केला आणि त्यातून आज जे पहिलं यश मिळालेलं आहे त्याबद्दल देशातल्या सर्व युवा पिढीचं मी सगळ्यात प्रथम अभिनंदन करतो. आता तुमच्या मुद्द्यावरती येतो. तुम्ही जो प्रश्न विचारला की विरोधी पक्ष फिरकला नाही किंवा काही केलं नाही, तर असं अजिबात नाहीये. आपणही पाहिलेलं आहे की सर्वच विरोधी पक्ष, कुठल्या एका विरोधी पक्षाबद्दल नाही तर सगळेच विरोधी पक्ष या मुद्द्यावरती
पहिल्या दिवसापासून रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होते. जंतर मंतरवरती ज्या वेळेला आंदोलन सुरुवात झालं त्यावेळेला प्रत्येक विरोधी पक्षानं, देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांच्यापासून प्रत्येकानं त्याला पाठिंबा दिला. आणि ज्या वेळेला 20 जुलैला रस्त्यावरती तरुण उतरले आणि त्यांच्यावरती प्रचंड लाठीमार करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं, अगदी पॅलेट गन चालवण्यात आले. कालच राहुलजींनी पत्रकार परिषदेमध्ये त्या तरुणाला समोर आणून सांगितलं की त्याचा अक्षरशः एक डोळा त्याचा पूर्ण कायमचा आधू झालेला आहे. आज सुद्धा कशा पद्धतीने उपोषणकर्त्या मुलीला मारलं हे दाखवलं. त्यामुळं युवक लढत होते, त्यांच्या सोबत त्या युवकांचाच मुद्दा घेऊन, वेगळ्या मागण्या नाही, युवकांच्याच मागण्या घेऊन या देशातला विरोधी पक्ष रस्त्यावरती आणि संसदेमध्ये दोन्ही ठिकाणावरती लढाई लढत होता. आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणत होते की कशा पद्धतीने या देशामध्ये लोकशाही वगैरे आहे, हे भाजपचे प्रवक्ते या ठिकाणावरती सांगत होते. मला त्यांना इतकंच सांगायचंय की ज्या देशामध्ये हक्क मागणाऱ्या पोरांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं जातं त्याला लोकशाही म्हणत नाहीत. ज्या देशामध्ये पॅलेट गन टाकल्या जातात त्याला लोकशाही म्हटल्या जात नाही. आणि ज्या देशामध्ये जबाबदारीपासून सरकार पळतं त्याला लोकशाही म्हणत नाहीत. ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. उरला प्रश्न अमेरिका, जपान वगैरे उदाहरणं दिली, त्यांनी थोडेसे युट्यूब वरती जाऊन चर्चा संपल्यावरती तिथल्या आंदोलनातले आत्ताच्या काळातले व्हिडिओ बघावेत. तिथली आंदोलनं आणि इथली आंदोलनं यातला त्यांचा गैरसमज भाजप प्रवक्त्यांचा दूर होईल. बर, मला प्रसन्नाकडे यायचं. प्रसन्न, याच्यामध्ये एक आहे की इतके वर्ष म्हणजे 2014 पासून पंतप्रधान मोदी जे सत्तेत आले त्यांची प्रतिमा एक लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशी एक पंतप्रधान मोदींची एक प्रतिमा होती की देशामध्ये मिरॅकल करणारे पंतप्रधान, देशामध्ये बदल घडवणारे पंतप्रधान. ती प्रतिमा या आंदोलनानंतर कुठेतरी एक बदलली गेली. पंतप्रधानांना आपली प्रतिमा बदलायला लागली, त्यांना इंस्टाग्रामवरती यायला लागलं, जेनझीच्या भाषेत बोलायला लागलं त्यांना. ह्या गोष्टीकडे, ह्या बदलाकडे कसं बघायचं? नम्रता, फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. इनफॅक्ट त्याच्याबद्दल खूप असं एक उदाहरण देऊन बोललं जात आहे ते असं की 2014ला व्हॉट्सअपच्या पिढीने सत्तांतर घडवलं होतं. जेव्हा काँग्रेस भाजपच्या या स्ट्रॅटेजीला समजू शकत नव्हतं की ट्विटर काय, एवढं व्हॉट्सअपवरती काय ऍक्टिव्ह व्हायचं किंवा काय, त्या काळात व्हॉट्सअपच्या पिढीनं सत्तांतर घडवलं होतं. आज इन्स्टाची पिढी आहे. आज इन्स्टाची पिढी आहे. भारतामध्ये सुमारे 90% जास्त मोबाईल स्मार्टफोन पेनिट्रेशन आहे. लोकांकडे चीप डेटा गेलेला. आता याच्यामध्ये भारत अमदापुरे म्हणू शकतात आणि ते खरं आहे की ते भाजपमुळे मिळालेले, भाजपच्या काळामध्ये डेटा स्वस्त झाला त्याच्यामुळे ते झालं. याचं क्रेडिट देऊन सुद्धा सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आता साधनांचा एकतर्फी वापर नाही करू शकत. तुम्ही एकेकाळी केला होता, आता या पिढीकडे पण आहे. आज हे सांगायला पाहिजे आपल्या प्रेक्षकांना की आम्ही सगळी माध्यमं, नॅशनल असू नाही तर रिजनल असू, तरी सुद्धा बऱ्यापैकी फिल्टर केलेला सोफिस्टिकेटेड कंटेंट दाखवत होतो. त्याचं कारण काही नियम आम्हा सगळ्यांवरती लागू आहेत. तिकडे कोणत्याही प्रकारे हिंसाचाराला उद्युक्त करणाऱ्या गोष्टी असतील, पंतप्रधानांच्या पदाच्या गरिमेला न्यूनता आणणाऱ्या गोष्टी असतील, या आम्ही टाळतो कारण ते जबाबदारीचा भाग आहे. पण नम्रता, आज इन्स्टाला कोण थांबवणार आहे? आज तो कंटेंट सगळीकडे फिरतोय, त्या रील्सना कोण थांबवणार आहे? आणि याद्वारे जे एकेकाळी 2014ला राहुल गांधींचं पप्पूफिकेशन झालं होतं, ती प्रतिमा भंजन मोदींपर्यंत पोहोचू लागलं होतं. आणि त्याची नीट जाणीव पहिल्यांदा संघाला, कारण मुरली मनोहर जोशींचं विधान आलं होतं, आज सकाळी सरसंघचालकांचं विधान आलं, तरुणांचं ऐकायला हवं, आणि मग आपल्याला दिसायला लागतात त्या घडामोडी घडतात. मोदींनी सुद्धा त्याचं रील बनवलं आणि तो, आता मोदींना काही शक्य नव्हतं स्मार्ट एकदम 3-4 कॅमेरावरती सगळं करणं, त्यांनी एकदम रॉ व्हिडिओ केला. का? मी तुमच्या भाषेत बोलू शकतो हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. सांगायचा मुद्दा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर, ही लाट जेव्हा सत्तास्थानाला धडकू लागली आणि एकदा मोदींच्या सत्तास्थानाला त्या लाटा धडकल्या तर ठिकठिकाणचे जे सात्रप्स आहेत, ठिकठिकाणचे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, अन्य नेते आहेत, तिथपर्यंत धडकायला किती वेळ लागतोय. त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल केलेलं आहे. हा मात्र राजकीय चाणक्यपणा आहे. आता राजीनामा आधी घ्यायला पाहिजे होता का नंतर, याच्यावर वाद होत राहील. एक मात्र नक्की, राजीनामा घेतला गेलेला आहे, अहिंसक मार्गाने झालेला आहे आणि तरुणांच्या आवाजाला स्थान मिळालेलं आहे. मृणाल मॅम, आपल्याकडे जे दावे केले जात होते की नेपाळसारखं आम्ही आमच्याकडे होऊन देणार नाही, बांगलादेशसारखं आम्ही आमच्याकडे होऊन देणार नाही, आणि भारत खरंच सक्षम आहे की आपण त्या पातळीपर्यंत गेलो नाही कारण आपण सक्षम आहोत, आपण सुजाण आहोत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तसं आपल्याकडे होऊ शकलं असतं जर आपली राजकीय शक्ती तेवढी सुजाण नसती. नाही, हे विधान फारच धारिष्ट्याचं आहे. मुळात भारतातला पक्ष कोणताही असो, इथे संविधान पालन करायची शिस्त आपल्या संस्कारात आहे. भारतासारखी लोकशाही कुठेही नव्हती. या लोकशाहीचा जेव्हा विच्छेद करायचा प्रसंग आला
तेव्हा प्रत्यक्ष इंदिरा गांधींसारख्या अतिशय महत्त्वाच्या नीतीलाही किंमत द्यावी लागली होती. त्यामुळे भारतातली तरुणाई काही नेपाळसारखी काही करेल वगैरे अशी परिस्थिती अजिबात येऊ शकत नाही, कारण भारताची रचना वेगळी आहे. खरंय. पण प्रत्येक राजकीय पक्षाकडून ज्या पद्धतीने या आंदोलनाला बळ मिळत होतं आणि हे अभिजित दिपके यांनी सुरू केलेलं जरी असलं तरी आपण मान्य करू की सर्व राजकीय पक्षांनी त्या आंदोलनाची गती आणि शक्ती लक्षात घेतला. आपापली जी काय बादली होती, आपापलं जे काय पाणी होतं ते त्यात टाकून टाकून तो सागर वाढवला होता. आणि मग हे आपल्या शक्तीच्या पलीकडचं आहे आणि अनकंट्रोलेबल आहे हे लक्षात आल्यानंतर सरकार झुकलं. सरकारच्या बाजूनी जर आपण विचार करायची इथे जर तसदी घेतली, प्रत्येक गोष्टीला व्ह्यूज असतात. धर्मेंद्र प्रधान यांनी अत्यंत उत्तमरित्या जो काय अजेंडा हातात होता तो राबवायचा प्रयत्न केला होता. औरंगजेबाचा इतिहास शिकवला जाणं आणि शिवाजी महाराज CBSEत नसणं अशा अनेक मूलभूत महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं होतं. म्हणून सरकारला त्यांचा राजीनामा नको होता. पण ही परिस्थिती जेव्हा काबूतच येत नाही आहे हे लक्षात आलं तेव्हा तो निर्णय घेतला गेला. आत्ता आपला जो कार्यकर्ता आहे CJPचा त्याच्याबद्दल आदरपूर्वक आपण नमूद करू शकू की जेव्हा तुम्ही बंदुकीच्या गोळीतनं छर्रे मारायला लागता युवकांना तेव्हा ते सगळं जनमत सरकारच्या विरोधात जात असतं. ते जातंय याचं अचूक ज्ञान यावेळेला राहुल गांधींनाही आलं, उद्धव ठाकरेंनाही आलं आणि राज ठाकरेंनाही आलं. बाकीच्या ठिकाणचे बाहेरचे जे देश होते ते पण भारताकडे लक्ष ठेवून होते. आपल्याला काही महत्त्वाचे करार करायचे आहेत, त्यामुळे भारतात अराजकाची स्थिती निर्माण होते आहे हे चित्र सरकारला जाऊ द्यायचं नव्हतं. मोदींची प्रतिमा मलिन होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे सरकारने मनावर दगड ठेवून घेतलेला हा निर्णय असेल. पण देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणू. आणि खरं तर या आंदोलनाच्या मागचे प्रश्न हे बेरोजगारीचे आहे, हे कुचकामी शिक्षण व्यवस्थेचे आहे आणि हे एका साचलेल्या अस्वस्थतेचे आहेत. त्याकडे सरकार बघेल आणि अभिजित दिपके झुकानेवाला चाहिए या भूमिकेतून त्याकडे आता पुढे न बघता त्याचं यश आहे त्याचं आपण अभिनंदन करू. सकारात्मक बदलांसाठी या शक्तीचा उपयोग करेल, त्या प्रेरणा त्याच्यातल्या कायम राहतील अशी भावनाही इथे व्यक्त करू. राज, या आंदोलनामध्ये जसं मगाशी आपले प्रवक्ते असं म्हटले की देशामध्ये लोकशाही आहे, आमचा आवाज ऐकून घेतला गेलाय. दिल्लीतले वेगवेगळे तिथं जरी इंटरनेट तुम्ही पहिल्या दिवशी बंद केलेलं असलं तरी दुसऱ्या दिवशी त्याचे वेगवेगळे व्हिडिओज लोकांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. कुठल्या पद्धतीनं लोकांना तरुणांना मारलेलं आहे, त्याची वय काय होती हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळं आम्ही लोकशाही पद्धतीनं काहीतरी लोकांना चर्चा करायला येतोय, लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय, अशा स्वरूपातला कुठलाही स्टँड सरकारनं घेऊ नये या मताचे आम्ही आहोत. हे भीतीतून किंवा सरकारनं आता जो राजीनामा घेतलाय तो भीतीतून घेतलाय की हे नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचू शकतंय, या एका भीतीतून ही राजीनामा घेतला गेलेला आहे. खरं तर हे सगळं यश आहे ते तरुण पिढीचं आहे, या जेनजीचं आहे. त्यांची आंदोलनातली कल्पकता, त्याचे जे वेगवेगळे रील्स फिरत होते आणि गेल्या 12 वर्षामध्ये एक भीतीचं वातावरण होतं. या देशातल्या वेगवेगळ्या विचारवंतांना सुद्धा ही कोंडी नेमकी कशी फोडायची याच्याबाबत काही पटकन समजत नव्हतं. ती कोंडी फोडायचं काम या तरुण पिढीनं केलंय हे आपण नक्की रिमार्क करायला पाहिजे. मला वाटतं बालाजी गाडेंनी एक विरोधी पक्षाचं प्रतिनिधी म्हणून, काँग्रेस हा विरोधी पक्षाचा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे, विरोधी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बालाजी गाडे यांनी त्याबाबत बोलावं. विरोधी पक्षांनी या आंदोलनामधून खूप मोठं काहीतरी पुढे नेण्यासारखं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, ज्या वेळेला नीटची पेपर फुटी झाली आणि त्यानंतर देशामध्ये सगळीकडे 22 लाख पोरांचं भवितव्य धोक्यात आलं, त्यावेळेला छात्रो की गूंजच्या माध्यमातून राहुलजी गांधी हे देशाच्या विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्याच वेळेला युवक काँग्रेस आणि NSUI या आमच्या संघटना विविध ठिकाणावरती रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होत्या. आपल्याही चॅनलवरती ह्या अनेक बालाजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात नाही आला तुम्हाला. माझा प्रश्न नीटचा नाहीये, प्रश्न नीटचा नाहीये. रिस्पॉन्स तुम्हाला भारत जोडोला मिळाला नाही का? रिस्पॉन्स मिळाला ना तुम्हाला भारत जोडोला, गर्दी त्यावेळेला झाली नाही का? मिळाली ना. पण ज्या पद्धतीने आता CJPच्या आंदोलनाने जशा सत्तेला धडका बसल्या तशा भारत जोडोने धडका नाही बसल्या.
हा मुद्दा तर एक आहे. लक्षात घ्या, सत्तेला भारत धडका जोडो बसण्याची ही ताकद कुठल्या विरोधी पक्षात सत्तेला कधी येणार, भारत कशी जोडो ही येणार ह्याचा राजकीय विचार यात्रा करायची वेळ नव्हती. आहे. भारत जोडो ही कुठल्या सत्तेला धडका घेण्यासाठी नव्हती, ती देशातील लोकांना समजून घेण्यासाठी, देश पाहण्यासाठी. राहुलजींनी त्यावरती अनेकदा सांगितलेलं आहे. मला मुद्द्यावरती यायचंय. तर ज्या वेळेला हे सगळं आंदोलन चाललेलं होतं, त्यावेळेला या युवकांच्या मागण्या घेऊन हिंसा झाल्याच्या नंतर नरेंद्र मोदींच्या घरासमोर त्या ठिकाणावरती संपूर्ण काँग्रेस पक्ष, संपूर्ण खासदारांसह प्रियंका गांधी, राहुल गांधी दोनही नेते, त्याचबरोबर खरगे साहेब उभे राहिले आणि त्यांना देखील एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांना मारलेलं होतं. दुसऱ्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना सुद्धा कशा पद्धतीने धक्काबुक्की, नाकातून रक्तपर्यंत निघेपर्यंत केली ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं या देशामध्ये जे काही अन्याय अत्याचार चाललेला आहे आणि हा जो राजीनामा आहे, त्या राजीनामा जर तुम्ही नीट वाचला प्रसन्नजी, तर त्या राजीनाम्यामध्ये सुद्धा अहंकार दिसून येतो. त्यांना 36 दिवसाच्या नंतर दुःखाची जाणीव झालेली आहे आणि देशविरोधी शक्तीमुळं त्यांची चूक मान्य केलेली नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी देशविरोधी शक्तीमुळं देशसेवेसाठी राजीनामा देतोय. तुम्ही जर नीट राजीनामा वाचला तर म्हणजे यामध्ये सुद्धा तुमचा त्यांना मला तुमचा मुद्दा लक्षात आला आणि तो मला नम्रता पण कदाचित तुमच्याही मनात असेल. मला तो भारत आमदापुरेंना विचारायचा आहे. नाही सर, मला कंप्लीट करू द्या सर. आणि हे पहिल्यांदा स्पष्ट करूया प्रेक्षकांसमोर, भारत आमदापुरे हे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, ते एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, स्वतंत्र विचारकर्ते आहेत आणि संशोधक सुद्धा मला आहेत. सर स्क्रीन दिसत नाहीये ना, मला असं वाटलं अच्छा, भाजपचा ठीक आहे, हरकत नाही, प्रयत्न हरकत नाही. करतोय. भारत, मला त्यांचं तुम्हाला एक statement प्रश्न same विचारायचा आहे. प्रवक्त्यांसारखंच होतं. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मी 2014 नंतर, 2014च्या आधी 15 वर्ष म्हणजे पत्रकारिता सुरू झाली टीव्हीची 2007च्या नंतर, त्या काळात भाजपचे समर्थक किंवा प्रवक्ते वगैरे आणि आम्ही मीडियावाले काँग्रेसला प्रश्न विचारायचो, हैराण केलं त्यांना. अनेक उदाहरणं सांगता येतील. 2014ला अण्णा हजारेंच्या आंदोलनात संघाचं थेट सहभाग होता हे तर जाहीरच आहे. मीडियाने त्यांना सुद्धा त्यावेळी प्रचंड प्रमाणात स्पेस दिला होता आणि त्या सगळ्याच आणि असंख्य गोष्टींचं परिवर्तन घडलं आणि सत्ता गेली. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, या तरुणाला जेव्हा देशद्रोही म्हटलं जातं, आवाज सरकारच्या विरोधात उठवणाऱ्या कोणत्याही सेगमेंटला देशद्रोही, अर्बन नक्षल, आंदोलनजीवी, परकीय शक्तींचा हात असं म्हटलं जातं. माझा तुम्हाला प्रश्न, ही मुलं ज्यांचे चेहरे रोजच्या रोज दिसत आहेत, ही मुलं की जी जंतर मंतरवर राहत आहेत, ही मुलं ज्यांचा ट्रेस घेणं सहज शक्य आहेत आणि ही मुलं जी तुमच्या आजूबाजूला गेलेले आहेत, तुम्ही स्वतः एक युवा आहात, तरुणाईला थेट देशद्रोही स्टॅम्प करण्याची जी एक प्रवृत्ती गेल्या काही काळात बघायला मिळाली, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? हा मुद्दा थोडा सविस्तर मी आपल्यासमोर मांडतो की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण ह्याच्यावर विचार केला पाहिजे की संवैधानिक लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शनाचं किंवा आंदोलनाचं कायदेशीर स्वरूप काय असायला पाहिजे. मला वाटतं ह्या मुद्द्यावर आपल्या देशामध्ये अजूनही म्हणावी तितकी चर्चा झाली नाही. तुम्ही इंट्रोमध्ये JPच्या आंदोलनाचा उल्लेख केला, त्या आंदोलनाबद्दल देखील बऱ्याच प्रकारचं विश्लेषण झालेलं आहे. त्यामुळं संवैधानिक लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शन, आंदोलन, असहमती ह्याचं स्वरूप काय असावं ह्याच्यावर थोडी व्यापक चर्चा झाली पाहिजे. तुम्हाला सरकारचं एखादं धोरण मान्य नाही, एखादा निर्णय पसंत नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा तर मार्ग असतो तुम्ही सभागृहामध्ये मांडा. जो कोणी विरोधी पक्ष असेल त्यांनी डिबेट करावी. समजा तुम्हाला वाटलं की तुमचा मुद्दा फारच जेन्युइन आहे आणि सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही, तर तुमच्याकडे काय मार्ग असतो, तुम्ही मग सभा घ्या, घोषणाबाजी करा, निदर्शनं करा, भाषणबाजी करा, लोकजागरण करा, बरोबर. ह्याच्याही पुढे जाऊन तुमच्याकडे तिसरा मार्ग काय असतो, तुम्ही लाक्षणिक उपोषणाची घोषणा करा. तुम्ही 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस करा, जनतेचं लक्ष वेधून घ्या. पण ही मर्यादा तेव्हा क्रॉस होते जेव्हा तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा करता. आमरण उपोषण म्हणजे ही आत्महत्येची धमकी आहे आणि लोकांना तर्क सोडून देऊन भावनेच्या आधारावर विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा मार्ग आहे तो. त्यामुळं आमरण उपोषण, आत्महत्येची धमकी हा लेजिटिमेट मार्ग आहे का संसदीय लोकशाहीमध्ये, ह्याच्यावर बी चर्चा झाली पाहिजे. दुसरा मुद्दा, संसदेकडे मार्च करणं, संसदेवर मोर्चा नेणं, हे संविधानिक लोकशाहीमध्ये बसतं का? आपल्या संविधानाचा अनुच्छेद 19 काय सांगतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य देतं. पण त्याच्यावर रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत ना, त्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळं पोलिसांना ॲक्शन का घ्यावी लागली? संसदेवर मार्च करणं म्हणजे तुम्ही त्या मर्यादा ओलांडताय. काहीतरी कारवाई करायच लागेल ना कायदा सुव्यवस्थेसाठी. आज सुद्धा अभिजित दिपकेंनी काय म्हटलं, काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांनी. आता हे किती मॅच्युरिटी आहे हे आपल्याला दिसून येईल की पोलीस अधिकारी हे कायदा सुव्यवस्था राखणं ही त्यांची ड्युटी आहे. हे खरं आहे. त्यामुळे जर कोणी हिंसक मार्गाचा अवलंब करणार असेल, अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांची ड्युटी त्यांना निभावीच लागणार आहे. आणि एकच म्हणणं आहे माझं की आंदोलन हे मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा सपोर्ट मिळाला हे केवळ राजकीय विरोधकापुरतं मर्यादित राहिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले. त्यामुळं पण एक वर्ग असाही होता की ज्याला हे सोल्युशनकडे जाऊच नये आणि काहीतरी अराजक मार्गाकडे हे गेलं पाहिजे असे त्यांचे प्रयत्न आपल्याला स्पष्ट दिसत होते. काही तथागत जे आंदोलन जीवी असणारे लोक आहेत ते वक्तव्य करत होते की आता देशामध्ये लोकशाही कशी स्टॅब्लिश होईल, संसदेतून नाही किंवा इलेक्शनमधून नाही, ती रस्त्यावरच्या रेजिस्टन्सवरून लोकशाही स्थापित करण्याच्या गप्पा करतात. ही किती विरोधाभास आहे. त्यामुळे असे फोर्सेस अराजकतावादी होतेच, पण हे आंदोलनाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात समर्थन होतं, सहानुभूती होती आणि ते सरकारच्याही लक्षात आलं. सरकारने ते लक्षात घेऊन वेळीच त्याला रेस्पॉन्ड केलं. हां, आपण म्हणू शकतो की जे त्याला उशीर झाला, सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं. मलाही पर्सनली वाटतं की सुरुवातीलाच एक चर्चेचा चॅनल ओपन करायला पाहिजे होता, रेस्पॉन्स द्यायला पाहिजे होता. सुरुवातीला निश्चितपणे दुर्लक्ष झालेलं आहे, पण नंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागते ना. त्यामुळं राजीनामा देऊन सरकारनं हे दाखवलेलं आहे की सरकार संवेदनशील आहे, रेस्पॉन्सिव्ह आहे आणि आत्ता आंदोलकांची ही जबाबदारी आहे. कारण राजीनामा शेवटी हा काय प्रतिकात्मक आहे. नाही, अगदी त्यानं कसं शिक्षण आहे, व्यवस्थेमध्ये सुधारणा होतील का? याच्यामध्ये आता दोन बाजू पंजाबमध्ये आहेत पेपर आणि कोण चूक आणि कोण बरोबर ह्याचे प्रत्येकाची आपापली कारणं आहेत, आपापल्या बाजू आहेत. एक गोष्ट मात्र नक्की, दिल्लीच्या रस्त्यावरती जो काही उत्साह जेन झीने या तरुणाईने दाखवलाय, जो काही युवा विद्रोह आपल्याला दिसला, त्यामुळे आगामी काळामध्ये देशातल्या राजकारणाच्या व्याख्या, राजकारणाची दिशा बदलणार याची कुणकुण, याची चुणूक कुठेतरी दिसायला लागले असं मात्र या घडीला आपण नक्की म्हणू शकतो. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार.